मित्रांनो आणि माता भगिनींनो, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आपला जाहीरनामा जाहीर केलेला आहे, ज्यामध्ये महिलांसाठी महिला न्याय म्हणून 5 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत, ज्यामध्ये महालक्ष्मी योजनेअंतर्गत वार्षिक 1 लाख रुपये देणार आणि महिलांना नोकरीत 50% आरक्षण देण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय असून काँग्रेस सत्तेत आली तर हे निर्णय लागू केले जातील असे काँग्रेसने आपल्या न्यायपत्रात सांगितले आहे। तर मित्रांनो आणि माता भगिनींनो, काँग्रेसचे हे महिलांसाठी 5 मोठे निर्णय कोणते आहेत त्याचे थोडक्यात विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। सोबतच अशा प्रकारच्या व्हिडिओज करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो आणि माता भगिनींनो, काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या आपल्या न्यायपत्रात महिला न्याय म्हणून महिलांसाठी 5 मोठे निर्णय घेतलेले आहेत, ज्यामध्ये पहिला म्हणजे महालक्ष्मी योजनेसंदर्भातील आहे, दुसरा निर्णय आधी आबादी पुरा हक म्हणजेच 50% आरक्षणासंदर्भात, तिसरा शक्तीचा आदर, चौथा निर्णय अधिकार मैत्रीचा आणि 5वा निर्णय सावित्रीबाई फुले वसतिगृह योजनेचा। तर आता एक एक निर्णय थोडक्यात या ठिकाणी समजून घेऊयात। तर पहिला जो महत्त्वाचा आणि मोठा निर्णय तो म्हणजे नारी न्याय अंतर्गत महालक्ष्मी योजनेसंदर्भातील, यामध्ये गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये मिळणार अशा प्रकारचा मोठा निर्णय या ठिकाणी काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। तर प्रत्येक गरीब भारतीय कुटुंबाला प्रतिवर्षी 1 लाख रुपये रोख हस्तांतरण म्हणून प्रदान करण्यासाठी महालक्ष्मी योजना सुरू करण्याचे वचन काँग्रेसने दिले आहे। सर्वात गरजू कुटुंबातील लाभार्थी म्हणून ओळखले जातील। ही रक्कम घरातील सर्वात वृद्ध महिलेच्या बँक खात्यात थेट हस्तांतरित केली जाईल। वृद्ध महिलेचे निधन झाल्यास ते कुटुंबातील सर्वात वयस्कर सदस्याच्या खात्यात हस्तांतरित केले जाईल। ही योजना टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल आणि लाभार्थी कुटुंबांची संख्या आणि त्यांच्या गरिबी निर्मूलनावर होणारा परिणाम यांचे मूल्यांकन करण्यासाठी या योजनेचे दरवर्षी पुनरावलोकन केले जाईल। तर अशा प्रकारची ही महालक्ष्मी योजना आहे आणि काँग्रेस जर सत्तेत आली तर महिलांना दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचा हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। त्यानंतरचा दुसरा मोठा निर्णय म्हणजे अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क। केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देणार असल्याचा मोठा निर्णय काँग्रेसने आपल्या न्यायपत्रात घेतला आहे। त्यानुसार 2025 पासून केंद्र सरकारच्या अर्ध्या म्हणजेच 50% नोकऱ्या या महिलांसाठी राखीव ठेवणार आहे। अशा प्रकारचा हा महत्त्वाचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। न्यायाधीश, सरकारचे सचिव, उच्च दर्जाचे पोलीस अधिकारी, कायदा अधिकारी आणि मंडळ संचालक यासारख्या उच्च पदांवर अधिकाधिक महिलांची नियुक्ती केली जाईल जर काँग्रेस सत्तेत आली तर। अशा प्रकारचा हा मोठा निर्णय त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात घेतलेला आहे। त्यानंतर तिसरा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे शक्तीचा आदर। आशा सेविका, मध्यान्ह भोजन आणि अंगणवाडी सेविकांना दुप्पट सरकारी योगदानाचा जास्त पगार देण्याचा मोठा निर्णय काँग्रेस पक्षाने आपल्या न्यायपत्रात घेतला आहे। त्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जसे की आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मध्यान्ह भोजन स्वयंपाकघर इत्यादी पगारासाठी केंद्र सरकारचे योगदान दुप्पट केले जाईल। म्हणजेच ज्या आशा स्वयंसेविका असेल किंवा अंगणवाडी सेविका असेल किंवा मध्यान्ह भोजन स्वयंपाकघर जे असतील तर त्यांच्यासाठी आता केंद्र सरकारचे जे योगदान असेल ते दुप्पट केले जाईल, म्हणजेच पगारात या ठिकाणी वाढ केली जाईल जर काँग्रेस सत्तेत आली तर। अशा प्रकारचा मोठा निर्णय त्यांनी हा घेतलेला आहे। तर मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। त्यानंतर मित्रांनो, ज्या काँग्रेस महिलांना दिल्या जाणाऱ्या संस्थात्मक कर्जाच्या रकमेत लक्षणीय वाढ केली जाईल। काँग्रेसनं बँका, नॉन बँकिंग वित्तीय कंपन्या आणि सूक्ष्म वित्त संस्थांद्वारे स्वयंसहायता गटांना दिलेल्या कर्जांना लक्ष्य केले आहे। म्हणजे जे महिला बचत गट असतील त्यांना या ठिकाणी जास्तीत जास्त कशा प्रकारे कर्ज देण्यात येईल, त्यांच्या कर्जाच्या रकमेत कशा प्रकारे वाढ करण्यात येईल याकडे काँग्रेस लक्ष देईल आणि तशा प्रकारचा निर्णय त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात घेतला आहे। त्यानंतर महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे हक्काची मैत्री। तर महिलांना कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनांची माहिती देणारी अधिकारी सहेली प्रत्येक पंचायतमध्ये असेल। अशा प्रकारचा हा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतलेला आहे। जर ते सत्तेत आले तर प्रत्येक पंचायतीमध्ये शिक्षण, पॅरालिगल म्हणून एक अधिकार मैत्री नियुक्ती करेल, जो महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल शिक्षित करेल आणि त्यांना त्यांचे कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी मदत करेल। म्हणजेच जर काँग्रेस सत्तेत आली तर महिलांसाठी एक वेगळं पद या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये निर्माण करण्यात येईल आणि ती व्यक्ती जी नेमणूक करण्यात आलेली व्यक्ती असेल तर ती महिलांना त्यांचे अधिकार, त्यांच्या विविध योजना, त्यांचे हक्क याबद्दल त्यांना मार्गदर्शन करेल, त्यांना कायदेशीर अधिकार मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे। त्यानंतरचा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय म्हणजे सावित्रीबाई फुले वसतिगृह योजना या ठिकाणी सुरू करण्यात येईल, ज्यामध्ये नोकरदार महिलांसाठी दुहेरी वसतिगृह या ठिकाणी निर्माण करण्यात येईल।
म्हणजेच जे राज्य सरकारच्या सहकार्याने विद्यार्थिनी आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृहांचे जाळे या ठिकाणी उभारले जाईल। ज्या विद्यार्थिनी किंवा महिला या दुसऱ्या शहरात किंवा गावात या ठिकाणी नोकरी करत असतील किंवा शिक्षण घेत असतील तर त्यांच्यासाठी हे वसतिगृह या ठिकाणी निर्माण करणार असल्याचा मोठा निर्णय काँग्रेस पक्षाने आपल्या न्यायपत्रात या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानंतरचे काही निर्णय म्हणजे महिलांचा श्रमशक्ती सहभाग दर 25% आहे। काँग्रेस न्याय, समान वेतन, कामाची सुरक्षित ठिकाणे, बालसंगोपन सेवा, लैंगिक छळ, हिंसा रोखणे आणि मातृत्व फायद्यांचा विस्तार करण्यासारख्या उपाययोजना करून कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढविणे या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर विवाह, वारसा हक्क, वारसा, दत्तक घेणे, पालकत्व इत्यादी बाबींमध्ये महिला आणि पुरुषांना समान अधिकार असले पाहिजेत। काँग्रेस सर्व कायद्यांचे पुनरावलोकन करेल आणि स्त्री पुरुष समानता सुनिश्चित करेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे काँग्रेस पक्ष जर सत्तेत आला तर त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात महिलांसाठी हे 5 मोठे निर्णय घेतलेले आहे। मित्रांनो आणि माता भगिनींनो, तुम्हाला हे 5 निर्णय कोणते कसे वाटले कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि कोणता निर्णय या ठिकाणी नक्कीच अंमलात आला पाहिजे, कोणती सरकार आले तरी कोणता निर्णय या ठिकाणी अंमलात आला पाहिजे हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज नेहमी पाहत राहण्याकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।